नागपूर जिल्ह्यातील पाडशिवनी आणि रामटेक तालुक्यात प्रस्थापित एमआयडीसी प्रकल्पाला आता स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू झाला आहे। हजारो एकर सुपीक शेत जमीन औद्योगिक विकासासाठी संपादित केली जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले आहे। एमआयडीसीच्या जमिनीच्या मोजणीची प्रक्रिया तात्काळ थांबवावी आणि शेती वाचवावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। प्रशासन मुर्दाबाद 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 एमआयडीसीला आणणारे प्रशासन मुर्दाबाद 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 शेतकऱ्याच्या विरोधात एमआयडीसी आणत असेल तर शासनाच्या मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद। रामटेक आणि पाडशिवनी तालुक्यातील पटगोवारी आमडी आणि परिसरातील गावामध्ये प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पावरून वातावरण तापले आहे। महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून या भागात नवीन औद्योगिक वसाहत उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यासाठी हजारो एकर जमीन संपादनाची तयारी सुरू आहे। याच पार्श्वभूमीवर एमआयडीसीने 23 जून रोजी जमिनीच्या मोजणीसाठी संबंधित विभाग आणि शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत। मात्र आपल्या शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे। म्हणजे पटगोरीमध्येच होतं, पटगोरी शेती आहे, राहणं पण आमचं आता सध्या पटगोरीत असूनही आम्ही मनसरला राहतो आणि आम्हाला शेती द्यायची नाही। आमची शेती आमचे सगळे गावकरींना आम्ही विनंती केली आहे का, विनंती म्हणजे आमची सगळ्यांची विनंती आहे आमदार साहेबांना का आम्ही आपली शेती जाऊ देणार नाही। आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे का शेतीशिवाय काहीच पर्याय नाही ना। आमच्या शेती लोक आमच्या गावामध्ये एकाही तरी मुलांना गव्हर्नमेंट ड्युटी असेल तर सांगा। एवढे इंजिनियर झालेले आहे, सगळे मुलं आमच्या शेती लहानपासून तर मोठ्यापर्यंत सगळे आमचे वरिष्ठ सगळेजण आहेत। शेतकरी काका लोक, बहिणी आमच्यावाल्या सगळ्या कास्तकारीत जातात। सगळे कास्त करून आपले छोटे मोठे धंदे करून आपले पोटं भरतात, वलती काढतात। एवढी चांगली शेती असून आम्ही शेती कोणाला देऊ शकत नाही। आम्हाला पाहिजेच नाही। आम्ही काही आता मोजणी पण येतील 22 तारखेला तरी आम्ही मोजणी होऊ देणार नाही। आम्हाला एमआयडीसी नाही पाहिजे, आम्हाला काहीच नाही पाहिजे, फक्त आमच्या शेत्या पाहिजे। आमच्या सगळ्या महिलांचं, आमच्या भावांचं, सगळ्यांचं मुलांचं बी म्हणणं आहे का आम्हाला शेत्या द्यायच्या नाही। शेती हीच आमची ओळख आणि उपजीविकेचा मुख्य आधार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी जमीन देण्यास स्पष्ट नकार दिला आहे। या विरोधात शेतकरी, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आणि तहसील कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाकडे निवेदन सादर केले। रामटेकचे प्रभारी उपविभागीय महसूल अधिकारी रमेश कोळपे यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये एमआयडीसीची मोजणी प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे। रामटेक तालुक्यातील पटगोवारी या गावी प्रस्तावित एमआयडीसीची मोजणी शासनानं 23 तारखेला नोटीस काढलेली आहे। वास्तविक पाहता इथं एमआयडीसी होऊ नये असा गावकऱ्यांचा विरोध आहे, कारण की ही सर्वात सुपीक अशी जमीन आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा जो प्रपंच आहे तो या शेतीवर चालतो, दुसरा काही रोजगार नाही आहे आणि या शेतीतूनच सगळा रोजगार आणि सगळा प्रपंच चालत असतो। या सुपीक जमिनीवर एमआयडीसी होऊ नये अशी गावकऱ्यांची मागणी आहे। मात्र वारंवार मागणी करूनसुद्धा सरकार याला प्रतिसाद देत नाही। उलट हे मागणी करतात का होऊ नये तर एक पाऊल पुन्हा शासन आणि प्रशासन समोर वाढवते। त्यांच्या विरोध असताना पुन्हा मोजणीची नोटीस काढली। आता 23-24 तारखेला 22-23 तारखेला मोजणीची नोटीस काढली आहे। म्हणजे एकीकडे हजारो शेतकरी म्हणतात की इथं आमची सुपीक जमीन त्याऐवजी दुसरी जमीन एमआयडीसीला घ्या। वास्तविक पाहता एमआयडीसी उभी करणं म्हणजे काही रोजगार आणणं असं होत नाही। मौद्यात एकही एमआयडीसी नाही, पण मौद्यात खूप सारे रोजगार आहे। उलट पार्श्वनीत एमआयडीसी आहे, 2च्या वर तर रोजगार नाही आहे। रामटेकात चारगावला एमआयडीसी होती, मात्र एकही उद्योग आला नाही आणि त्यासाठी उद्योग आणण्याचं सोडायचं आणि 800 ते 900 एकर, मला वाटते 900 एकर ना, 3000 म्हणजे आज विचार करा 3000 एकर ओलिताखालची जमीन आज एमआयडीसीच्या नावानं अधिग्रहित करायची, शेतकऱ्यांना नाममात्र पैसे देऊन टाकायचे आणि मग आपल्या उद्योगपती मित्रांना तिथं आणायचे आणि त्यांना जागा अलॉट करून टाकायच्या। हा गैरप्रकार सुरू आहे आणि स्थानिक जे आमचे आमदार आहेत, स्थानिक मंत्री आहेत, यांना हे लोक विनंती करतात वारंवार की तुम्हाला एमआयडीसी जर उघडायची असेल तर अशा ठिकाणी उघडा की तिथं सिंचन नाही आहे, तिथं पिकं होत नाही आहे किंवा तिथं शेतकऱ्याच्या रोजगाराचं साधन, मुख्य साधन शेती नाही आहे। अशा शेतीवर तुम्ही घेऊ शकता। अशा शासकीय जमिनी खूप साऱ्या पडल्या आहे, पण त्याऐवजी पटगोरीसारखी सुपीक जमीन घेणं हा शेतकऱ्यावर अन्याय आहे। यासाठी आज शेकडो शेतकरी इथं आले आहेत। 23 तारखेला ही मोजणी होऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी आहे, तशी आम्ही निवेदनातून मागणी केली आहे। मात्र तरीसुद्धा शासन जिद्दीला पेटत असेल आणि शेतकऱ्याचा अन्याय करायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही 23 तारखेला होणारी मोजणी होऊ देणार नाही। जे कोणी मोजणीवाले अधिकारी आमच्या शेतात येण्याचा प्रयत्न करतील त्यांना उलट शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावे लागेल। आमची इच्छा आमदारांना, मंत्री महोदयांना सुद्धा विनंती आहे की आपण शेतकऱ्यांनी आपल्याला निवडून दिला आहे, मतदार हे आपले मतदार आहेत, या लोकांनी आपल्याला मतदान केलं आहे, आपल्या भागाचे, आपल्या विधानसभा क्षेत्रातले नागरिक आहे। तुम्ही त्यांचे जर म्हणणं ऐकत नसाल
आणि त्यांच्या म्हणण्याकडे पाठ दाखवून तुम्ही आपलाच एजेंडा रेटाचा प्रयत्न करसाल तर हे चुकीचं आहे. हा मतदारांचा अपमान आहे, हा जनतेचा अपमान आहे. असा जनतेचा अपमान आपण करू नये. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की औद्योगिक विकासाच्या नावाखाली सुपीक शेती नष्ट होणार असून भविष्यात हजारो कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ शकते. दरम्यान या आंदोलनाला स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळत असताना दिसत आहे. आता प्रशासन आणि MIDC या आंदोलनाची दखल घेऊन पुढे कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. मौजा, पटगोरी, नयाकुंड आणि आंबडीची जी शेती आहे जे शासन MIDC करता बुक करत आहे, त्या मागच्या वर्षापासून त्याचे पत्रव्यवहार होत आहे, तरी आम्ही सर्व कास्तकार त्याचा विरोध करत आहे. आमची शेती जी आहे पटगोरी जी घेणार आहे ते रामटेक तहसीलमध्ये 1 नंबर 1 शेती आहे. सुपीक शेती आहे, उपजाऊ शेती आहे, कॉटन करता महत्त्वाची शेती आहे आणि आम्हाला विरोध आहे याच्या. MIDC मुळे रोजगार आणि औद्योगिक विकासाच्या नव्या संधी निर्माण होणार असल्याचा दावा केला जात असला तरी दुसरीकडे शेती आणि शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे विकास आणि शेतकऱ्यांचे हित यामध्ये समतोल साधत प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.